स्वागतम सुस्वागतम अधस्वागतम. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर कैलासवासी हक्रू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित उद्घाटक व प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर, अध्यक्ष साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राहा दरे साहेब, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहिल्यानगर, महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागरे सर, उपप्राचार्य डॉक्टर अनिल लांडगे सर, डॉक्टर संजय कळमकर सर, आदरणीय परीक्षक माननीय डॉक्टर शांतीराम घेवडे सर, माननीय प्राध्यापक रामदास पंढरीनाथ कातकडे सर, स्पर्धा संयोजन समिती कार्याध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मीकांत येवंडे सर, सचिव प्राध्यापक राजेंद्र साबळे सर, स्पर्धा संयोजन समितीतील सर्व सदस्य, तसेच काळे परिवारातील माननीय प्राचार्य विश्वासराव काळे सर, माननीय पोपटराव काळे सर, प्राध्यापक पोपटराव काळे सर, प्राध्यापक आरती मांडवे मॅडम, प्राध्यापक सुनील मांडवे सर, ॲडव्होकेट भगवंत काळे सर, चिरंजीव आदित्य काळे, उपस्थित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी उपस्थित स्पर्धक सर्वांचेच मनपूर्वक स्वागत. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे विचारांचा उत्सव असं म्हटलं जातं. आज विचारांची देवाणघेवाण, अभिव्यक्तीचं सामर्थ्य आणि व्यक्तिमत्व विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी विविध महाविद्यालयातून या ठिकाणी स्पर्धक उपस्थित आहेत. मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो स्पर्धा संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मीकांत येवंडे सर. आपल्या महाविद्यालयामध्ये संपन्न होत असलेल्या काही हक्रू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्रजी दरे साहेब, त्याचबरोबर या संस्थेच्या उद्घाटनासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब, त्यांच्या सोबत इथे उपस्थित असलेले प्राचार्य विश्वासराव काळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागरे सर, परीक्षक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक, या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे विविध विद्यार्थी, तर काही विद्यार्थी हे कदाचित तिकडे सेमिनार हॉलमध्ये सुद्धा उपस्थित असतात. आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या संस्था कार्यक्रमाचे सदस्य काळे मॅडम, त्याचबरोबर याच महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठी विभागात अत्यंत दैनिकमान कामगिरी केली. त्यांच्या ज्येष्ठ सहकार्य काळे मॅडम, या सर्वांचं मी उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रसंगी स्वागत करू.
मला आपल्याला सांगायला निश्चित आनंद होत आहे की ही जी स्पर्धा आहे ती 2018 मध्ये सुरू झाली. आपल्या सर्वांना ज्ञात आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही शतकोत्तर इतिहास असणारी एक संस्था की जी राजर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून स्थापन झाली. या कालखंडामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील जी काही मान्यवर मंडळी या तत्कालीन अहमदनगर शहरामध्ये होती त्यांनी अत्यंत निस्वार्थीपणे एकत्रित येत आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर विविध स्वरूपातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांची कामगिरी उंचावली पाहिजे असा एक स्वच्छ हेतू ठेवून ते एकत्र आले आणि त्यांच्या प्रेरणेतून हे जे रोपटं आहे या संस्थेचं रोवलं गेलं. याच मांदियाळीमध्ये असणारे कर्तृतथा बाळासाहेब काळे यांचा विचार आपण शिक्षण महर्षी म्हणून खरं तर करतो. विविध स्वरूपातील ही जी स्पर्धा संपन्न झाली गेली 6-7 वर्ष, त्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील जे काही विचारवंत आपल्या समोर खरं तर आलेले आहेत उद्घाटन आणि समारोपाच्या निमित्तानं त्यांनी आपल्यापर्यंत बाळासाहेब काळे यांचं जे कार्य आहे ते पोहोचवलेलं आहे. आणि नेमकी हीच भूमिका खरं तर या स्पर्धेच्या स्थापनेमागे होती. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा जो वारसा आहे तो पोहोचला पाहिजे ह्या तळमळीनं खरं तर काळे कुटुंबियांनी एकत्रित येत महाविद्यालयामध्ये काही देणगी त्या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून नवनवीन विद्यार्थ्यांपर्यंत युवकांपर्यंत हा जो विचार आहे तो पोहोचवला आपल्याला येत आहे. स्पर्धेच्या संदर्भात बोलायचं ठरलं तर प्रत्येक वर्षी म्हणजे आतापर्यंत एकही विषय हा आपण पुन्हा घेतलेला नाही. त्या कालखंडामध्ये जे नवीन विषय आहेत की जे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं एक नव्या जगाची काही जाणीव करून देतील, नव्या प्रश्नांची काही जाणीव करून देतील अशा अत्यंत चिकित्सक स्वरूपातील अनेक विषयांच्या माध्यमातून हे विषय निवडले जातात. साधारणतः 3 ते 4 विषय आपण नेहमी घेत असतो आणि त्याच्यामध्ये जागतिक स्तरापासून ते ग्रामीण भागापर्यंतच्या विषयांचा समावेश निश्चितपणे होतो. या स्पर्धेसाठी आज उद्घाटक म्हणून डॉक्टर मोरे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खरं तर काळे कुटुंबियांच्या आणि त्यांचा असणारा स्नेह यापुढे त्यांनी अत्यंत म्हणजे हक्कानं जी समजा त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांनी सुद्धा अत्यंत मोठ्या मनानं जी आपल्याला तारीख आहे ती खरं तर दिलेली आहे आणि त्यांच्या वेळेच्या नियोजनानुसार आपण ही स्पर्धा घेतो आहोत. खरं तर वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की आपल्याला असं दिसून येतं की विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व विकासाला एक चालना मिळावी, त्यांनी काही विचार करावा यासाठी खरं तर वक्तृत्व स्पर्धा ही घेतली जात असते. आजच्या पाहुण्यांचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे आपल्या सर्वांना खरं तर ज्ञात आहेत की साहित्यिक आहेत, लेखक आहेत, वैचारिक स्वरूपाचं मोठं लेखन त्यांनी केलेलं आहे. या स्पर्धेसाठी जे काही विद्यार्थी आलेले आहेत किंवा अजूनही काही येत आहेत ज्यांना काही बक्षिसं मिळतील, जे सहभागी होतील, त्यांच्यासमोर ही एक भूमिका खरं तर ठेवणं हा एक अधिकार या ठिकाणी सरांचा आहे आणि त्यामुळंच त्यांच्यासोबतच आपल्या महाविद्यालयातील आपण जे सगळे प्राध्यापक मित्रमंडळी आहोत त्यांनासुद्धा हा एक वेगळ्या स्वरूपाचा लाभ या निमित्तानं खरं तर घडून आला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यासोबत अध्यक्ष म्हणून आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बेले साहेब आहेत. जरी दादा आपल्याला त्यांच्या असणाऱ्या मानवतावादी विचारांनी खरं तर ज्ञात आहेत. कोणताही कार्यक्रम असो अत्यंत ज्याला आपण म्हणतो मनमोकळेपणानं आणि हिरिरीनं ते सहभागी होतात, आपल्याला प्रोत्साहन देतात आणि त्याबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक त्या ठिकाणी ते करण्याचं काम नेहमी करत असतात. तर अशा या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ही सगळी मंडळी आलेली आहे. या स्पर्धेसाठी आज खरं तर जे 3 विषय या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत की जग 3ऱ्या महायुद्धाच्या छायेत, शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भरारी आणि रील्स संस्कृती असे जे अगदी म्हणजे विचारवंतांबरोबर तरुणांना त्यांच्या मनामध्ये साथ घालणारे विषय आहेत. या विषयांची निवड केली आहे. वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थी खरं तर आपलं मत व्यक्त करतील आणि त्या माध्यमातून
एक चांगली स्पर्धा या ठिकाणी होईल अशी निश्चित आशा मला आहे. मी पुनश्च एकदा या उद्घाटन सत्रानिमित्त सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक पण मनोगत त्या ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखर वक्तृत्व ही केवळ कला नाही तर ती समाज जागृतीची साधना आहे असं म्हणतात. आज या समारंभासाठी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्याला होणं महत्त्वाचं आहे. मी मराठी विभागातील प्राध्यापिका डॉक्टर वैशाली भालसी मॅडम यांना विनंती करतो की आपण आज उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करू. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित श्रोते, सन्माननीय डॉक्टर सदानंद श्रीधर मोरे हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून परिचित आहेत. सरांनी सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथून तत्वज्ञान विषयात MA पूर्ण केले. पुढे अहमदनगर, आजचे अहिल्यानगर येथे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे व्याख्याता म्हणून काम केले. करत असतानाच प्राचीन भारतीय संस्कृती व इतिहास या विषयात पुणे विद्यापीठातून MA ही पदवी प्राप्त केली. 1982 मध्ये तत्वज्ञान विषयात पुणे विद्यापीठातून PhD पूर्ण केली. गीता कर्माची उपपत्ती, अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन या त्यांच्या प्रबंधाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार प्राप्त झाला. सर पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागात 1985 पासून रुजू झाले. त्यांनी या विभागाचा प्रमुख पदाचा कार्यभारही सांभाळला. सर सध्या साहित्य व सांस्कृतिक मंडळ महाराष्ट्र राज्य येथे अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. इतिहास आणि तत्वज्ञान याबरोबरच राजकारण, समाजकारण आणि धर्मविषयक विविध विषयांवर सर सातत्याने लेखन करत आले आहेत. भगवद्गीता हा सरांच्या अभ्यासाचा विषय आहे. अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन आणि गीता रहस्याची निर्मिती, मीमांसा हे गीतेवरील त्यांचे 2 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ताटीचे अभंग, एक विवेचन, पालखी सोहळा, उगम आणि विकास, प्रसादाची वाणी, वारकरी साहित्य, भूमिका आणि स्वरूप हे त्यांचे इतरही ग्रंथ प्रसिद्ध आहेत. संत साहित्यांचा सरांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळेच निवडक सकल संत गाथा, तुकाराम गाथा इत्यादी गाथांचे त्यांनी संपादन केले. अनुभवामृत या टीकेचेही संपादन सरांनी केले आहे. तुकाराम महाराज हा सरांच्या आस्थेचा विषय आहे. तुका म्हणे, तुकाराम दर्शन ही त्यांची संत तुकारामांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडून महात्मा गांधींकडे येत असताना या बदलाला महाराष्ट्र कसा सामोरा गेला याचा पट त्यांनी लोकमान्य ते महात्मा या ग्रंथांच्या 2 खंडांमधून उलगडून दाखवला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक यांचे चरित्र, कर्मयोगी लोकमान्य, महात्मा फुले यांचे राजकीय विचार हे त्यांचे इतर ग्रंथ प्रसिद्ध आहेत. बौद्ध तत्वज्ञानावर आधारित उजळल्या दिशा आणि शिवचरित्र ही 2 नाटके त्यांनी लिहिली. संदर्भाच्या शोधात, बखर, वाळूचे किल्ले हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक साप्ताहिके, वर्तमानपत्र यातून त्यांनी विविध विषयावर लिहिलेल्या लेखमाला प्रसिद्ध आहेत. विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद यामधून त्यांनी अनेक शोध निबंधांचे वाचन केले आहे. सरांना मिळालेले विविध पुरस्कार त्यांच्या रसिक मान्यतेबरोबर राज्य मान्यतेचेही द्योतक आहे. अनंत काणेकर पुरस्कार, उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनाबरोबरच 10 संस्थांचे इतर पुरस्कार, तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमी बरोबरच इतर 15 संस्थांचे पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, रंगदर्शन पुरस्कार, अहमदनगर येथील ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाचे पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार यासह महाराष्ट्रातील अनेक मान्यवर पुरस्कार सरांना प्राप्त झाले आहेत. पंजाब येथील घुमान येथे 2015 मध्ये पार पडलेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मराठी, इतिहास,
तत्वज्ञान वगैरे अनेक विषयांचा सरांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे अतिशय क्लिष्ट अवघड अशा संकल्पना ओघवत्या प्रासादिक शैलीत सर समजून सांगतात. आपल्या रसात प्रासादिक वक्तृत्व शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. डॉक्टर सदानंद श्रीधर मोरे हे संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. आपल्या बहुविद्याशाखीय व्यासंगाने, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासाने, सतत निर्मितीशील प्रतिभेने, प्रासादिक ओजस्वी वाणीने, अतिशय परिश्रम आणि चिकाटीने त्यांनी आपल्या जगद्गुरु संत तुकारामांचा वारसा नुसताच टिकवला नाही तर संपन्न आणि समृद्ध केला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यांच्या नावाने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे ते थोर शिक्षण व सहकार महर्षी कैलासवासी हक्रू तथा बाळासाहेब काळे. आज आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून विधिवत उद्घाटन करूया. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कैलासवासी हक्रू तथा बाळासाहेब काळे प्रमुख पाहुण्यांचा परिचय घेतला. परंतु तो शिक्षण आणि सहकार महर्षी कैलासवासी हक्रू तथा बाळासाहेब काळेचा त्यांचा बऱ्याच जणांना परिचय नाही. त्यांचा परिचय करून घेण्यासाठी आदरणीय प्राध्यापिका मेधाताई काळे मॅडम यांना मी आवर्जून व्यासपीठावर. प्राध्यापिका मेधाताई काळे मॅडम बसून करता. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व बंधू, मी म्हटलं की ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ते नुसते आपण म्हणतो की ते शिक्षण तज्ञ होते, त्यांनी शिक्षणासाठी खूप कार्य केलं, पण त्यांचे इतरही कार्य खूप आहे आणि ते सर्वांना समजावं, विशेषतः तरुण पिढीला समजावं. तर यासाठी मी सरांना म्हटलं की मी 2 मिनिटात, जास्त नाही वेळ घेणार, आपल्याला मुख्य वक्त्यांचं भाषण ऐकायचं आहे. तर त्यांचा इतर म्हणजे किती क्षेत्रात त्यांनी काम केलं हे आपल्या लक्षात येईल. आणि नुसतं शिक्षण क्षेत्रच नव्हे तर सहकार क्षेत्र हेही त्यांनी कसं आपल्या कामाने व्यापून टाकलं होतं याचा अगदी थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. जन्म एका सुसंस्कृत शेतकरी कुटुंबामध्ये झाला सारोळा कासामध्ये, आणि त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षण सुद्धा त्यांचं ग्रामीण भागात झालं. माध्यमिक शिक्षण हे अहमदनगर सोसायटी हायस्कूलमध्ये झालं आणि उच्च शिक्षण त्यांचं बडोदा येथे झालं. तसंच वडील त्यांचे दादासाहेब काळे हे जे होते ते सब रजिस्ट्रार होते, सरकारी नोकरी करणारे होते. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी आपली नोकरी केली आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सारोळा गावावर सारोळा कासार हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ जो आहे तो ब्रिटिश लायब्ररीमध्ये सुद्धा आहे. त्याचं अनुवाद करण्याचं काम चालू आहे आणि मला वाटतं पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा त्याच्यावर तौलनिक अभ्यास म्हणजे तेव्हाचं सारोळा आणि आजचं सारोळा कसं आहे याचा अभ्यास चालू आहे. तसंच आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या वडिलांचा वारसा म्हणून म्हणा सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी खूप काम केलं. म्हणजे हे तर तुम्हाला माहिती नसेल,
शिक्षण क्षेत्रातलं माहिती आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून नगर येथे शेतकी माल खरेदी विक्री सोसायटी त्यांनी सुरू केली. तसेच नोकरीच्या मागे न लागता त्यांनी समाजसेवेसाठी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. काळे जनरल स्टोअर्स आहे, आजही माळीवाड्यामध्ये तिथे आहे. तेव्हा सहकार क्षेत्रामध्ये काम करताना नगर तालुका खरेदी विक्री संघाचे ते चेअरमन होते. बघा, सहकार क्षेत्रात त्यांनी काय काय कार्य केलं. कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली, प्रारंभीचे ते चेअरमन होते. तसेच नवे मार्केट यार्ड आज तुम्ही जे पाहता त्या मार्केट यार्डच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग आहे. तुम्ही पहा कधी मार्केट यार्डमध्ये जाता येतं तुम्हाला दिसेल. जिल्हा खरेदी विक्री संघाचे ते चेअरमन होते, त्याला चांगला दर्जा मिळवून दिला. जिल्हा सहकारी बोर्डाचे ते सदस्य 3 वर्ष चेअरमन होते. त्यांच्या कारकिर्दीत सहकार सदन ही वास्तू उभी राहिली. नंतर जिल्हा सहकारी बँक आज तुम्हाला माहिती आहे, ती जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांचा म्हणजे मुख्य प्रवर्तक म्हणून खूप मोठा वाटा होता. तसं भूविकास बँक जे आहे त्या भूविकास बँकेचे पण ते डायरेक्टर होते. शेती व्यवस्थापन व भांडवल हे यासाठी शेतकऱ्यांना मिळावे म्हणून त्यांनी त्यातून प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसंच राज्य सहकारी बँक बोर्डावरही ते त्यांनी कार्य केलं. गरीब शेतकरी सहकारी तत्वावर संघटित व्हावा, त्याला आर्थिक मदत मिळावी, सावकारीतून तो मुक्त व्हावा म्हणून विनाश सहकार नाही उद्धार हा त्यांचा अत्यंत आवडता असा एक मंत्र होता. सहकाराच्या लाभासाठी जनता शिक्षित व्हावी आणि त्या शिक्षित लोकांना सगळे लाभ मिळावेत, शिक्षण त्यांनी घ्यावं या तळमळीने त्यांनी आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी जिल्हा स्कूल बोर्डामध्ये चेअरमन म्हणून काम केलं. सक्तीची शिक्षण योजना राबवली, शिक्षण प्रसार केला, खेड्यापाड्यामध्ये व्हॉलेंटरी शाळा स्थापन केल्या आणि ज्ञान देण्याची त्यांनी तिथे व्यवस्था केली. प्रत्येक घरी झोपडीत ज्ञान पोहोचावं म्हणून जिल्हा साक्षरता मंडळातही त्यांनी काम केलं. जिल्ह्यामध्ये 700 ते 800 गावं वाड्या वस्त्यांवर त्यांनी शाळा उभारल्या. 25 वर्ष ते जिल्हा मराठा संस्थेचे सेक्रेटरी होते आणि नंतर ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. इंग्रजीचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेतर्फे गावोगाव माध्यमिक शाळा काढल्या. कर्मवीर कर्मवीर हे त्यांना खऱ्या अर्थाने नाव शोधून दिसतं. तुम्हाला माहीत असेल नसेल की कर्मवीर भाऊराव पाटील हे आमच्या माळीवाड्यातल्या घरी यायचे, मुक्काम करायचे. त्यांच्या शिक्षणावर तासनतास चर्चा चालायच्या. अनेक शिक्षणविषयक स्वप्न आणि ध्येय त्यांनी त्या माळीवाड्यातल्या घरामध्ये पाहिली आणि नंतर ती त्यांनी पूर्ण केली. तेव्हा हे असं कार्य करत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांना ते ससूनमध्ये आजारी असताना 1 लाख रुपयाची थैली मदत म्हणून त्यांच्या संस्थेला बाळासाहेब काळे यांच्या पुढाकाराने त्यावेळेस त्यांना देण्यात आली. तेव्हा जिल्हा रयत संस्थेच्याही सल्लागार मंडळावर ते होते. तेव्हा जिल्हा मराठा समाज मराठा बोर्डिंग रेसिडेन्सी हायस्कूल यांच्या कार्यात त्यांनी आत्मीयतेने भाग घेतला. ते मगाशी मी सांगितलंच की 33 वर्ष सेक्रेटरी होते, नंतर अध्यक्ष झाले आणि संस्थेचा कार्यविस्तार त्यांनी वाढवला. अनेक कॉलेजेस स्थापन केली आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज 1970 साली स्थापन केले. नंतर लॉ कॉलेज, बाकीची इतर कॉलेजेस उभं केली. सामाजिक संस्थेमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद बनवून शिक्षण व सामाजिक प्रश्नांची समाजाला दिशा दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांनी कार्य केलं आणि 21 दिवस तुरुंगवास भोगला. तेव्हा आता नगरमध्ये अंबिका महिला सहकारी बँक आहे ती स्थापन करण्यासाठी मला त्यांनी म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि महिलांनी नुसतं चूल आणि मूल न करता आर्थिक क्षेत्रातही काहीतरी कार्य करावं यासाठी त्यांनी मला अतिशय प्रेरणा दिली, आमच्या भगिनींना प्रेरणा दिली आणि आजही ही बँक अत्यंत उत्कृष्टपणे त्यांच्याच मार्गदर्शनानुसार चाललेल्या तत्वानुसार अत्यंत उत्कृष्ट साजरी केली, अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करीत आहे. त्यांची आपण पुण्यतिथी का साजरी करतो तर किंवा त्यांचं हे अशा प्रकारचं जे काही प्रकल्प आहे ते का राबवतो तर त्यांचं कार्य समाजापुढे यावं, त्यांचं कार्य कोणी विसरू नये, त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी आणि ही प्रेरणा अनेक युवकांना मिळावी की ज्यातून ते शिक्षण घेता सुद्धा अनेक स्वप्न पाहू शकतील आणि ती पूर्ण होऊ शकतील. म्हणून आजच्या या उद्घाटन या वक्तृत्व स्पर्धेचा तोच हेतू आहे. त्यांच्या नावाने जी काही आहे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं नाव, कारण काय होतं की काही वेळा त्यांचं कार्य समाजात जाण्याची शक्यता असते आणि तसं होऊ नये म्हणून
त्यांच्या नावाने ही वक्तृत्व स्पर्धा भरवली जाते तरुणांपुढे आदर्श व्हावा म्हणून आणि ह्या कार्याची विस्मृती होऊ नये त्यांच्या काळाच्या ओघामध्ये आणि त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा यासाठी हे सर्व आपण उद्घाटन समारंभात हा करतो आहोत. त्यासाठी आपल्याला सदानंदजी मोरे लाभलेले आहेत, रामचंद्रजी दरे आपल्या कार्यक्रमाला आवर्जून आलेले आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानते आणि ह्या पुढचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी संयोजकांना विनंती. महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पाहायचं आपण त्यांच्या समान व्हावे आजच आपण बोलत आहे. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या कार्यक्रमासाठी लागलेले प्रमुख पाहुणे जरी आपल्याच कुटुंबातील आपल्या परिवारातील असेल तर ते आज पाहुणे आहे आणि आपली भारतीय संस्कृती समजावलेली अतिथी देव. मी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सागेसर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक मान्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा मराठी विद्या प्रसारक समाज महिलानगर या समितीचे अध्यक्ष आदरणीय राहा दरे साहेब दादा यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक मान्य डॉक्टर सदानंद मोरे सर यांचा श्रवणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान. आदरणीय प्राचार्य डॉक्टर सागरेसर यांना विनंती करतो की आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी एकदम आपण अचानक जागा न बोला तरी ते उपस्थित झाले आणि अध्यक्षपद बसवले त्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले मान्य डॉक्टर शांतीलाल घेगडे सर आणि यांचाही आदरणीय प्राचार्यांनी सत्कार करावा असे मी त्यांना विनंती. तसेच दुसरे परीक्षक मान्य प्राध्यापक रामदास पंढरीनाथ कातकडे सर यांचाही पुष्पगुच्छ देऊन मान्य प्राचार्यांनी सन्मान करा. मान्य प्राचार्यांना विनंती करतो की काळी कुटुंबातील जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार केला. धन्यवाद सर. आणि काळे सर, प्राध्यापक पोपटराव काळे सर, प्राध्यापक सुनील मांढरे सर, ॲडव्होकेट भगवंत काळे, प्राध्यापिका आरती मांढरे मॅडम, चिरंजीव आदित्य काळे, अरुणाताई काळे मॅडम, मेधाताई काळे मॅडम, सर्व काळे परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. आणि अरुणाताई काळे मॅडम यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सदानंद मोरे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे साहेब, सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि संयोजक, प्राचार्य सागरे सर, उपप्राचार्य यांची उपस्थिती आणि आयोजक सर्व यांचे सर्व काकांचा इतिहास आपल्यासमोर सगळा सांगितला. ते स्वतः शैक्षणिक सहकारी समाजसुधारक या तत्वाचे खूप प्रणेते होते. त्यांची स्मृती कायम राहावी म्हणून ही व्याख्यानं आपण ठेवतोय आणि त्यांचा आदर्श घ्यावा. पुढील आपली प्रगती करावी त्यासाठी आपण ही स्पर्धा ठेवलेली आहे.
सर्व नातवंडांना उच्च शिक्षित केले. आज 108 वर्षांची ही शैक्षणिक संस्थेचे रोपटे काकांनी आपल्या सर्व सहकार्यांच्या सहकार्याने लावले. आपण त्याचा आता वृक्षवृक्ष पाहायला पाहतो. त्यांच्या या महान व्यक्तिमत्वाला काळे परिवाराकडून नम्र अभिवादन करते. प्राचार्य, उपप्राचार्य, संयोजक आणि आयोजक आणि या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तमरित्या केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. काळे कुटुंबियांतर्फे मी सगळ्यांचे आभार मानते. कैलासवासी फकरू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलो आहोत. या उद्घाटन कार्यक्रमाच्या सत्रासाठी ज्यांना आपण निमंत्रित केलं आहे असे संत अभ्यासक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, त्याचबरोबर तत्वज्ञानाचे विख्यात असे प्राध्यापक डॉक्टर सदानंदजी मोरे सर हे आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं आहे असे संस्थेचे अध्यक्ष माननीय रामचंद्रजी दरेसे यांचंही मनपूर्वक मी स्वागत करतो. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षा असे मॅडम होत्या, परंतु तब्येत त्यांची बरी नसल्याने आम्ही सगळ्यांनी दादांना विनंती केली आणि दादांनी ती विनंतीचा स्वीकार केला. खरं तर दादा सकाळपासून रेसिडेन्शियलच्या कार्यक्रमात होते, परंतु त्यांनी आपलं निमंत्रण स्वीकारलं. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. या व्यासपीठावर उपस्थित असणारे अशोकरावजी काळे सर की ज्यांनी रजिस्ट्रार म्हणून या महाविद्यालयात काम केलेलं आहे. त्याचबरोबर प्राचार्य विश्वासरावजी काळे सर की ज्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये खूप मोठं आपलं कार्य केलेलं आहे. गव्हर्निंग काउन्सिलवर काम करणाऱ्या अरुणाताई काळे इथे आहेत. त्याचबरोबर मेघाताई काळे ज्यांनी या महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून काम केलेलं आहे आणि अनेक प्रवास वर्णन मराठी विभागाचे विभाग प्रमुख असताना त्यांनी लिहिलेले आहे. अंबिका महिला संस्थेचे त्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पोपटराव काळे सर इथे आहेत, गुंड सर आहेत, मांडगे सर आहेत. त्यांचे सर्व काळे परिवाराचे नातेवाईक इथे उपस्थित आहेत. परीक्षक म्हणून मागे भाऊसाहेब काळे सर सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर परीक्षक म्हणून हेगडे सर आणि कातकडे सर हे उपस्थित आहेत. स्पर्धक इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक वर्ग. खरं तर आपण पाहतो की मोरे सर या महाविद्यालयात होते. सुरुवातीचा काळ जो आहे त्यांचा 74च्या तर ते मला वाटतं 80-82 पर्यंत ते काळ इथे होते तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून. आणि मोरे सर या महाविद्यालयातून जाऊन नंतर त्यांनी म्हणजे अनेक ठिकाणी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, संत अभ्यासक म्हणून त्यांचा परिचय आहे. आणि विद्यापीठाच्या जे अध्यासन आहे संत साहित्याचे, तर त्या अध्यासनामध्ये सुद्धा ती अध्यासनं मोठी करण्यामध्ये मोरे सरांनी खूप मोठा वाटा, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तसेच ते काळे कुटुंबाशी अगदी जवळचे स्नेही आहे. आणि सारोळ्याचा संपूर्ण इतिहास, सारोळा लहानपणीपासून मोरे सरांनी हा सगळं त्याचे साक्षीदार आहे. म्हणून आज आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे. खरं तर काळे कुटुंबाने हा वारसा जो आहे पुढे तो चालवलेला आहे की कृष्णाजी काळे यांच्यापासनं की जोग्रांत लिहिला सारोळ्यात त्यांनी वेगवेगळ्या कमिट्यांवर कामं केले, सहकाराचा पाया होता. तोच वारसा पुढे आपण पाहतो की बाळासाहेब काळेंनी पुढे नेलेला आहे. बोर्डिंगची स्थापनेमध्ये त्यांनी मोठा वाटा उचललेला आहे. आणि त्यावेळी काही मुलं त्यांच्याकडे वाराने होते की असे वाटणी होती की यांच्याकडे जेवायला जायचं, तर त्यांनी तोही वाटा उचललेला. सहकाराचा पाया नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी रोवला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी त्यांनी सतत जागरूकता दाखवली. आणि आज तोच वारसा पुढे काळे कुटुंब चालवते. मला इथे सांगायला आनंद वाटेल की जेव्हा मी राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी होतो तेव्हा जसे आत्ता काळे कुटुंब आहे तसंच त्या गावामध्ये जेवढे NSSचे कॅम्प झाले त्या प्रत्येक दिवशी काळे कुटुंबातला म्हणजे उद्घाटन असेल, समारोप असेल आणि प्रत्येक दिवशी पोपटराव असतील, अरुणाताई असतील यांनी अगदी बारकाईने त्या कॅम्पमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन उभारलं होतं. आणि
तिथे मोठी लोकवर्गणी उभा करण्यामध्ये अरुणाताईंनी खूप मोठा सहभाग नोंदवला होता. आणि आजही म्हणजे मला सांगायचं की काय बाळासाहेब काळेंच्या पर्यंतच हे थांबलं नाही, तर काळे कुटुंबाचा जो वारसा आहे अरुणाताई आणि मेघाताई आणि सगळीच मंडळी पुढे चालवत आहे. मला मोरे सरांना सांगायला आनंद वाटेल की आपण जेव्हा या महाविद्यालयात होतो आणि आज हे महाविद्यालय असं आहे की 3.79 CGPA या महाविद्यालयातला आहे नॅकसाठी. त्याचबरोबर 2017ला नॅकचं जे मूल्यांकन झालं तेव्हा भारतातलं 4थ्या क्रमांकाचं आणि महाराष्ट्रातलं 1ल्या क्रमांकाचं हे कॉलेज ठरलेलं आहे. आज 95 अकॅडमिक प्रोग्राम या महाविद्यालयामध्ये चालवले जातात. त्याचबरोबर 15 रिसर्च सेंटर आहे. आता नव्याने एक पॉलिटिक्सचे रिसर्च सेंटर होते, म्हणजे 16 रिसर्च सेंटर होते. 350 विद्यार्थी जवळपास PhDला शिक्षण घेत आहेत. आणि खरं तर या महाविद्यालयाची उंची आपल्यासारखे जे हितचिंतक आहेत आणि या महाविद्यालयाला प्रेम करणारे माझे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील आणि संस्था चालक असतील, की संस्था चालकांनी सुद्धा की ज्या सुरुवातीला आपण पाहतो की दरे दादा इथे आहे, की अक्रू काळे असतील, कृष्णाजी काळे असतील आणि या सगळ्या मंडळींचा जो इतिहास आहे तो त्यांनाही माहिती आहे. त्यामुळं एक तळमळीतून हे काम सगळे संस्था चालक मंडळी करत आहेत आणि त्याचीच प्रेरणा ही आम्हा सगळ्यांना आहे. आज या वक्तृत्व स्पर्धेच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर संस्थेने मोरे सर की प्रत्येक महापुरुष जे आहेत त्यांच्या विचारार्थ प्रत्येक महाविद्यालयाला अशा स्पर्धा वाटून दिलेल्या आहेत. कोणी कर्वे चौथे शिवाजींच्या नावाने घेतं, लॉ कॉलेज भापकर साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेतं, त्याचबरोबर कॉम्रेड एकनाथराव भागवत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आपण घेतो. म्हणजे अशा संस्थेमध्ये कॉन्ट्रीब्युशन देणारे, त्याचबरोबर राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने ही संस्था स्थापन झाली, त्यांच्याही स्मृतीप्रित्यर्थ इथे आपण स्पर्धा घेतो. म्हणजे संस्थेने अशा स्पर्धा या घेतलेल्या आहेत आणि या स्पर्धेतून या मंडळींनी केलेलं काम पुढे यावं, आजच्या तरुण पिढीला त्याची ओळख व्हावी म्हणून आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा जो प्रपंच आहे तो आज आपण केलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये जे विषय आहे की ते शेतकऱ्यांच्या संबंधाने विषय आहे, तरुणांच्या संबंधाने विषय आहे. त्यामुळं या विषयावर विचारमंथन होणं अपेक्षित आहे. मी अधिक आपला वेळ न घेता आपल्याला प्रमुख वक्त्यांचं भाषण ऐकायचं आहे. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कैलासवासी अक्रू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे, थोर साहित्यिक, तत्वज्ञ आणि संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर. अहमदनगर जिल्हा मराठा विद्यार्थी संघ समाजाचे धैर्य संस्थेचे संचालक श्रीमती आवडते काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य सारंगे सर, उपस्थित असणारे बाळासाहेब काळे कुटुंबियांचे घटक श्रीमती गजताई काळे, विश्वासराव काळे, अशोकराव काळे, दीपकराव काळे, भाऊसाहेब आणि राजेंद्र काळे, आपण सर्वप्रथम काकांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आपल्या एका महत्त्वाच्या कार्यकर्त्याची आणि अध्यक्षाची अशा प्रकारे नोंद आणि दखल घेऊन त्यांची स्मृती केवळ ठेवण्यासाठी आपण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा सुरू केली. त्याबद्दल संस्था आणि कॉलेज या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल, तर मी निमंत्रित वगैरे म्हणत नाही, मी
संस्थेचा कॉलेजचा एक घटकच आहे. तरीही मला बोलवल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आपल्याला खरं तर आता भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती ऐकायची आहे. तर मी सुद्धा आपल्याला फार वेळ घेणार नाही. सुदैवानं बाळासाहेब काळे यांच्या संबंधी अनेक गोष्टी महत्त्वाच्या की ज्या काही लोकांना माहीत सुद्धा नाही. मी आत्ता सांगून झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी आता त्यांची पुनरावृत्ती करत नाही. मी फक्त एवढंच म्हणतो आत्ता सुरुवातीला की मी 1974 सालच्या जून महिन्यात याच महाविद्यालयात तंत्रज्ञानाचा प्राध्यापक म्हणून निवडून झालो. तर तत्त्वज्ञानामध्ये MA पदवी घेऊन तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक व्हायचं हे माझं ध्येय मी प्राथमिक शाळेमध्ये असताना निश्चित केलं. आणि ते का केलं होतं तर मला मुख्यत्वे कीर्तनकार व्हायचं होतं. कीर्तनकार होताना एक उच्च शिक्षित सुशिक्षित ज्याला आधुनिक सगळ्या पौर्वात्य पाश्चात्य तत्त्वज्ञानाची कल्पना आहे असा असला पाहिजे असं मला वाटायचं. आणि तेव्हा माझ्या डोळ्यापुढे आदर्श होते ते सोमपंत दांडेकर, ते कॉलेजचे प्राचार्य होते, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात ते ख्यातनाम कीर्तनकार मान्य झाले होते. तर मग हे आधीच ठरलेलं. त्याप्रमाणे मग ग्रॅज्युएट झालो तत्त्वज्ञान घेऊन, MA झालो आणि आता तत्त्वज्ञानामध्ये प्राध्यापक व्हायचं म्हटल्यानंतर जाहिराती पाहायला सुरुवात केली वर्तमानपत्रात. त्यावेळेला आताही येत असतील आता जाहिराती याच्या पाहिजे वगैरे आवडतं स्केल हे सगळं असायचं. तर 4-5 ठिकाणी मला कॉल आले. निकाल लागण्याच्या अगोदर त्यावेळेला कॉल यायचे आणि इंटरव्ह्यू वगैरे दिले. ते एक इंटरव्ह्यूचा पण दिला. समोर काका म्हणजे ते आमचे आजोबा ते खुर्चीत बसलेले होते. तिथे संस्थाचालक होते, एक्सपर्ट आलेले होते विद्यापीठांना. तर सांगायला हरकत नाही, माझ्या स्मृतीने माझा इंटरव्ह्यू नक्कीच बरा झाला. कारण माझ्याकडे ऑलरेडी 2-3 कॉलेजांच्या अर्ज सुद्धा होत्या. एक चॉईस माझा होता पण कुठे जायचं ते. तर सगळं झाल्यानंतर आत्ता आठवत नाही, परंतु जी मंडळी इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेली होती त्याच्यामध्ये संचालक मंडळी होती. त्यांच्यातल्या एकाने मला असा प्रश्न विचारला की हे जे लोक आहेत तुमच्यासमोर, त्यांच्यासमोर तुम्ही खरं तर इंटरव्ह्यू दिला, त्यात तुमची कुठे नातेवाईक आहेत का? हो आहेत. कोण? तर मग मी महाराष्ट्रांच्याकडं नोट दाखवला. वाचली बाकीची मंडळी. म्हणजे तर आता मी म्हटलं एवढे जर आपल्याला विचारतात लोक तर आपणही तशाच पद्धतीने विचारू शकतो ना. मी असं त्यांना विचारलं की मग आता मला एक सांगा की मी इथे थांबून उद्या सकाळी ऑर्डर घेऊन जाऊ की घरी गेल्यावरती मला पोस्टाने मिळेल? त्यांनी अत्यंत औदार्याने सांगितले की आता इथंच थांबा, आता सरशी उद्या सकाळी तुमची ऑर्डर टाईममध्ये तुमची आधार मिळेल. तर अशा प्रकारे मी महाविद्यालयात दाखल झालो. मला असं वाटतं की तो महाविद्यालयाच्या उभारणीचा काळ होता आणि ते चॅलेंजिंग होतं. आपलं सगळं विद्यार्थी ते ग्रामीण विभागात नाही लक्षात घ्या होता. गरिबीच्या परिस्थितीत असलेले विद्यार्थ्यांच्याकडं तर थोडा सायकली थोड्यांच्याकडे असायच्या, बहुतेक पायाने यायची. प्राध्यापकांच्याकडं सुद्धा 2 ते 4 लोकांकडं दुचाक्या होत्या, बाकी लोक सायकलने यायचे. अशा परिस्थितीमध्ये हळूहळू ही कॉलेज असं वाढत गेलं की आज आपण बघतोय. म्हणजे मी बऱ्याच वर्षांनी इथे आलो आज प्रांतामध्ये आणि मला ओळखूही लागलं. त्यामुळे मी खरंच संस्थाचालकांचा मनापासून आभारी आहे की आपण इतक्या उंचीवरती संस्था दिली आणि खरोखर अभिनंदनाला आभाराला आपण सगळे पात्र आहोत. तर या संस्थेच्या प्रारंभिक उभारणीत थोडाफार वाटा माझा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. माझं सगळं प्रारंभिक करिअर या कॉलेजने, या संस्थेने, या शहराने घडवतं. त्यामुळे मी सदैव कृतज्ञ आहे. एवढंच मला मुद्दा सुरुवातीला सांगायचा होता. असो.
तर या संस्थेची या शैक्षणिक चळवळीची काळे कुटुंबाची बांधिलकी पोहोचली आहे. ज्यांचा मगाशी मीराताईंनी वगैरे उल्लेख केला, ते हे काकांची वडील कृष्णराव म्हणजे काळे हे त्या काळात शिकलेले उच्चशिक्षित उच्च पदावरती असणारे तर होतेच, परंतु या संस्थेची जी पायाभरणी मुख्यत्वे इथे शाहू महाराजांच्या वडिलांच्या नावाच्या बोर्डिंगने झाली छत्रपती शिवाजी महाराज. तर ते त्यामध्ये त्यांचाही वाटा होता. म्हणजे दादासाहेब काळे त्यांना म्हणायचे. आणि शाहू महाराज ज्या वेळेला वाढले त्याच्यामुळे हे खरं तर संस्थेचं बीज रोवलं गेलं त्या बोर्डिंगच्या रूपाने, मराठा बोर्डिंगच्या रूपाने. तेव्हा नगरमध्ये जी शोकसभा झाली ती भरवण्यामध्ये त्यांचा वाटा होता. आणि त्यांनी त्याच्यात अतिशय चांगलं म्हणजे हृदयस्पर्शी असं भाषणही केलं. अशी त्यावेळच्या वर्तमानपत्रात बातमी आहे, मी पाहिलेली आहे. तेव्हापासून ही बांधिलकी आज तागायत हरवणं त्यांच्यापर्यंत चालू आहे. याचाही मला नक्कीच कुटुंबाचा घटक म्हणून अभिमान आहे. असं तर त्यासाठी आपण एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे आल्याप्रमाणे. त्याबद्दल नक्कीच अभिनंदन करतो. आणि 2-4 मुद्दे सांगतो फक्त या वक्तृत्वाच्या निमित्ताने, की माणसाचं वैशिष्ट्य काय, प्राणी आणि माणूस. म्हणजे माणूस हा प्राणीच आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे डार्विनचा सिद्धांत वगैरे कसा तो उत्क्रांत होत गेला पाहिजे. त्यामुळं माणसाच्या म्हणून जेवढ्या व्याख्या आहेत ना त्या सगळ्या व्याख्यात त्याचा अवघड उल्लेख असतो की प्राणी. माणूस म्हणजे नंतर माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. नंतर मॅन इज ए पॉलिटिकल ॲनिमल, कोणी म्हणतं मॅन इज ए सोशल ॲनिमल. म्हणजे ॲनिमल तो आहेच, ते काय नाकार त्यांचा कोणाचा. मग ॲनिमलपासून आपल्याला कसं वेगळं करता येतं माणसाला प्राण्यांपासून, तर सगळ्यात एक महत्त्वाचं मुद्दा आहे. बाकीच्या गोष्टी असतील की माणसाकडे भाषा असते, प्राण्यांना भाषा असते. प्राणी ज्या प्रकारचे ध्वनी वगैरे करतात नाही असं नाही, पण त्याला भाषा म्हणणे इतपत ते काही प्रगत नसतं. माणसाचं वैशिष्ट्य भाषा. आणि भाषेचा उच्च स्तरीय उपयोग तुम्हाला कुठे दिसतो, तर तो वक्तृत्वामध्ये दिसतो. हे वक्तृत्वाचं वैशिष्ट्य. भाषा सगळेच वापरतात ना, त्यामुळे त्याच्यात वेगळे पण काय बाबा म्हणजे माणसाचं वेगळेपण प्राण्यांपासून माणूस हा भाषा वापरणारा प्राणी आहे. आणि माणसामध्ये आपल्याला ग्रेडेशन करायचं झालं तर माणसामध्ये भाषा सगळ्यात चांगला जो वापरतो चांगल्या पद्धतीने त्याला आपण वापरतो. आणि अशा वक्त्यांची ही स्पर्धा आहे. आणि ती महाविद्यालय म्हणजे अगदी तरुणपणापासून लहानपणापासून विद्यार्थ्यांना ते अंगोळी पडलं पाहिजे. कारण तो मुद्दा आहे. आणि त्याचा संबंध दुसऱ्या एका गोष्टीशी लागतो, दुसऱ्या व्याख्यांशी लागतो माणसाच्या. कोणती व्याख्या आहे ती? माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि माणूस हा राजकीय प्राणी आहे. तर समाजी जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये आपल्याला वक्तृत्वाचा म्हणजेच आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे जे लोक निवडून जातात लोकसभेत आणि ते बोलतच नाही आहेत ना, त्याच्यासाठी एक खास नाव आहे बाबा त्याच्यामुळे आपल्या भाषेत काय म्हणतात सगळं मौनी करतात. तर मग त्यांचा प्रभाव पडत नाही. पुढच्या निवडणुकीत लोक त्यांना ठीक आहे बोलतात. बघून जरा त्यांचे घरी करता येणार किती वर्षाला घर पाठवत होती दिल्ली वगैरे, म्हणून त्यांना पुढचं त्यांचं करिअर नाही चाललं. त्याच्या उलट एखाद्याला काही काम जरी केलं नाही तरी नुसतं तो शायनिंग करून बोलत राहिला ते लोक म्हणतात काय भारी आहे, काय भारी आहे आपला, असे मुद्दे असतात. तो वक्तृत्वाला महत्व आहे. हे आजचं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे लोकशाहीचा प्रयोग जगात 2 देशामध्ये झाला. एक भारतात गणराज्य होतं. म्हणजे सगळे लोक एकत्र येते त्या राज्यातले आणि एकत्र येऊन चर्चा करून विचार विनिमय करायचे आणि निर्णय घ्यायचे. एकटा राजाचं मुख्य नसायचा. म्हणजे आता मी तुम्हाला आता एक उदाहरण सांगतो. गमतीचं उदाहरण आहे की अर्जुन हा खरं तर पांडवांचा राजा आहे. अर्जुनाची आई ही कृष्णाची बहीण आणि कृष्णाची आत्या. तर एकदा तो असं तिकडे गेला असताना द्वारकेमध्ये तिकडं
बलराम आणि कृष्ण यांची बहीण सुभद्रा हिचं स्वयंवर आणि त्या स्वयंवरामध्ये अर्जुनाने मग कोणतं की नाही माहीत नाही, पण बरेच लोक होते आणि अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की मग तुझी बहीण मला आवडते, ती मामाचीच मुलगी म्हणायची, त्याच्यामुळे काय त्याला तशी हाताचं कारण नव्हतं. तर काय करायचं, तर ते असं म्हटलंय बघ स्वयंवर आहे आणि स्वयंवरात मुलाला पसंत करायचं हा अधिकार मुलीचा आहे आणि मी काय सुभद्रेची गॅरंटी देऊ शकत नाही. आई म्हणाला तुला दुसऱ्या मुली जर शक्य आहे ना, पसंत करू शकतो, मग तू तुझं काय करायचं ते कर. अर्जुनाने योग्य तो संदेश घेतला आणि दुसऱ्या दिवशी सुभद्रेला घेतो पळून गेला. पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तो कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामुळं बलरामावर आपले कृष्णाचा मोठा भाऊ आणि सुभद्रेचा सख्खा भाऊ बलराम त्याला राग आला. म्हणजे शेवटी जर अगदी आपल्या घरातलाच आहे, आत्याचा मुलगा आहे, तरी परंतु पळवून देणार या सगळ्या लोकांची हसायला संधी मिळाली ना बाकीच्यांना, म्हणून तो चिडला आणि म्हटला त्यांनी ऑर्डर दिली जावं की मी तरी पाठलाग करा, त्याला पळून धरून आणा. कुठं करा आपलं गणराज्य आहे, सगळे लोक एकत्र करू, त्यांच्याशी चर्चा करू आणि मग ठरवू काय करायचं ते. त्याप्रमाणे ते सगळे दौंडी पिठावले पटकन सगळे लोक एकत्र आले, शहरातले मुख्य कारवाई मंडळी आपण म्हणतो आणि त्यांचे पुढे विषय ठेवला की असं असं झालेलं आहे, पण काय करायचं बहुमत पुढे. तर बाकीच्या लोकांच्या लक्षात मुद्दा आला आणि अर्जुनाने कृष्णाने ते पटवून दिलं होतं सगळ्यांना की अर्जुनाने सुभद्रेला पळवून दिलं, काहीही चूक नाही आहे. कारण क्षत्रियाच्या कंडक्टमध्ये हे अभिप्रेत आहे, काय गैर नसतं. अशा पद्धतीने मुलीला पळवून नेलं हे क्षत्रियाला विहित आहे, इतरांना असेल किंवा नसेल. हा एक मुद्दा मांडला. मग पांडव किती श्रेष्ठ आहे, ते कसे आपल्या जवळचे आहे, त्यामुळे झालं हे चांगलंच झालं असं समजा, असं माझं मत आहे. ठराव टाकला मतदाराला आणि कृष्णाचं मत लोकांनी मान्य केलं. कशा जोरावरती वक्तृत्वाच्या जोरावर. वक्तृत्वाला किती महत्व आहे. तर तसं तिकडे ग्रीकांच्या राज्यामध्ये तिथं फार महत्व होतं. सिनेटर सगळ्यांना भाग घ्यायला मिळायचा कारभारात राज्याच्या आणि बोलायला मिळायचं. तर तिथे एक वक्तृत्व शिकवणारा क्लास होता आणि त्याचं नाव आयसोक्रेटस. तो शिकवायचा की आपली बाजू कशी मांडायची, आपलं चुकीचं असलं तरी ते बरोबर वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने काय आर्ग्युमेंट करायचं. आणि हे सांगणारं त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ते जगाच्या पाठीवरचं वक्तृत्वाचं पहिलं पुस्तक. त्याला घरी आणि झालं पाहिजे कल्पना. त्या पुस्तकाचं नाव पेडिया. आणि त्यांनी काय केलं माहिती का की वक्तृत्वाचे उत्तम नमुने आणले, काय म्हणतात त्याला, त्यांचा संग्रह केला की असं बोलायचं असतं, असं बोलायचं असतं. तर ते पुस्तक अजूनही महत्त्वाचं मानलं जातं. हे वक्तृत्वाचं महत्त्व आहे. तिथे लोकशाही आहे, तिथं वक्तृत्व पाहिजेच. आपण बघतो आता कॉर्पोरेशनपर्यंतच्या निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत, कसे बोलत असतील लोक ते वगैरे आपण ऐकलेले आहे. वक्तृत्वाला महत्त्व आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. आणि त्यातलाच एक आता मुद्दा सांगतो की मराठ्यांच्या राज्याचा जो विकास झाला ना होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, आपण सगळे जाणतो. पुढे त्या स्वराज्यावरती मोठं संकट आलं. ते स्वतः औरंगजेब इथे महाराष्ट्रात आला. जवळजवळ 27 वर्ष त्यांनी इथे प्रयत्न केला महाराष्ट्र जिंकण्याचा. त्याला ते जमलं नाही. म्हणजे संभाजी महाराज, त्याच्यानंतर राजाराम महाराज, मग बुद्ध महाराज ताराबाई यांनी प्रतिकार केला आणि औरंगजेबाला इथंच संपवला, याच शहरामध्ये संपला. त्याच्यानंतर पुढे काय, संभाजीराजांचे चिरंजीव शाहू, पहिले शाहू, त्यांना मोगलांनी आपल्या जवळ ठेवलं होतं, कैदेत ठेवलं होतं. त्यांची सुटका झाली आणि त्यांच्याकडे तो राज्यकारभार म्हटल्या गोष्टी सांगत आहे तुम्हाला. आणि त्यांनी साताऱ्याला आपली राजधानी हलवली आणि त्यांच्या त्या दरबारामध्ये एक बाळाजी विश्वनाथ म्हणून पेशवे होते आणि बाळाजी विश्वनाथ वारले. तर त्यांचा 20-22 वर्षाचा मुलगा बाजीराव पेशवे, त्याला ती नियुक्ती त्यांनी दिली. आणि आता मुख्य मुद्दा असा आला की आता इथून पुढे आपल्या राज्याचं धोरण काय असतं, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग जी कोणी प्रधानमंडळी होती की नाही, त्यांची एक मिटिंग बोलवली शाहू महाराजांनी की काय असली पाहिजे आपली स्ट्रॅटेजी. थोडं औरंगाबाद काय केलेलं आहे, दिल्लीचं सुद्धा जरा म्हणायचं की डळमळी जायचं म्हणजे काय आहे, आता आपण काय करायचं. तर त्या काळातला सगळ्यात ज्येष्ठ मानता येईल असा कारभारी
श्रीपतराव पंत प्रतिनिधी, ते औंधचे प्रतिनिधी, त्यांचे ते पूर्वज. मोठं प्रस्थ होतं. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांचं घरानं सेवेमध्ये होतं स्वराज्याच्या. तर त्याने अशी बाजू मांडली की आपण काय करूया, दक्षिणेत जाऊ पाहिजे. मग दक्षिणेत तुम्ही जे आहे त्याला हलवून टाकू, त्याचं राज्य आपण घेऊ आणि मग दक्षिण म्हणजे आपला सगळा प्रदेश एकदा पक्का झाला मग आपण उत्तरेकडे जाऊ. हे त्याने आपलं मत व्यक्त केलं. त्याच्यानंतर बाजीराव पेशव्याला विचारलं, महत्वाचा पद आहे ना पेशवे, की काय करावं असं वाटतं. तर बाजीरावने वेगळं मत दिलं. बाजीराव म्हणाले की आपण आधी उत्तर दिशेला उत्तर पादापर्यंत करू, दिल्ली ताब्यात घेऊ. पण दिल्ली ताब्यात आला तर बाकीच्या गोष्टी आपल्याला दिल्लीवरून म्हणजे केंद्रस्थानी येतात ते राज्य करता येईल आपल्या भारतावर. आणि मग त्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे की मूळ तोडलं की पुढे आपोआप पडतात. हे खूप चुकलं आहे की त्याला दरबारात पटून दिलं. त्याप्रमाणे इतिहास घडला. महाराजांनी त्यांचं मत मान्य केलं वगैरे. आणि मग मराठ्यांचं उत्तरेत किती साम्राज्य निर्माण झालं. मराठी उल्लेख करण्यात आला की बाळासाहेब काळे नंतर त्यांचे वडील हे बडोद्याला जाऊन शिकले. का गेले बडोद्याला? बडोद्याला सयाजीराव महाराजांचं म्हणजे गायकवाडांचं संस्थान होतं आणि ते गायकवाड महाराष्ट्रातल्या मुलांना तिथे असलेले शिकलं. कितीतरी महाराष्ट्राचे विद्यार्थी कोणी कोल्हापूरला शिकलं, कोणी बडोद्यात शिकलं, कोणी इंदूरला शिकलं, कोणी ग्वाल्हेरला जाऊन शिकलं. हे का शक्य झालं की आपण उत्तरेत विस्तार केला होऊ शकतो. आणि तो का झाला? बाजीरावांनी आपली बाजू मांडून दाखवली, पटवून दाखवली म्हणून झाला. आणि ती का पटली शाहू महाराजांना? आपल्याला बाजीराव फक्त तलवारवाला माहिती आहे. बाजीराव काही लोकांना तलवारीमुळे माहिती, काही लोकांना मस्त निवड माहिती. मी तिसरा मुद्दा सांगतोय. तो कोणता मुद्दा आहे की बाजीराव हा चांगला वक्ता होता. म्हणून वक्तृत्व हे महत्त्वाचं आहे. लोकशाही जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला मुद्दा म्हणून वक्तृत्वाला उत्तेजन देणं हे महाविद्यालय विद्यापीठ यांचं कामच आहे. आणि म्हणून बाळासाहेब काळे यांच्या नावाने वक्तृत्वाची स्पर्धा आपण करतोय ही फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि शेवटचा मुद्दा फक्त सांगतो तो म्हणजे असं आहे की आता हे बघा 3 विषय दिले आजच्या वक्तृत्वासाठी. पहिला मुद्दा आहे सगळे चांगले विषय आहेत. चांगले म्हणजे आजचे विषय आहेत. आज 20 तारीख 20 फेब्रुवारी 2026 या दिवशी लागू होणारे आहे. कोणते कोणते? जग 3ऱ्या महायुद्धाच्या छाया. बघतो ना आपण कोणत्याही क्षणी इराण आणि अमेरिका यांचं युद्ध सुरू होऊ शकतं. बरोबर आहे. कदाचित झालेलं असेल माहीत नाही. बातम्याला तुम्हाला कळेल सुद्धा काय झालं अशी परिस्थिती आहे. दुसरा विषय कोणता आहे? शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भर. दिल्लीत समिट चालू आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची. ती एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यापासून तुम्ही कोणी अलिप्त राहू शकत नाही. म्हणजे तिचा कसा उपयोग करायचा आणि तिला कसा आपल्या डोक्यावरती बसू द्यायचा नाही उपयोग करून सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यांना या संबंधीची माहिती पाहिजे. म्हणून दुसरा विषय महत्त्वाचा आहे. आणि तिसरा पीठ संस्कृती. त्याच्यामध्ये काय सांगतो तुम्हाला थोडं तो इतकी वेळ झाले लोकांना वीज करता करता मिळालेलं आहे तिथे याची चर्चा झाली पाहिजे ना. ही चर्चा झाली पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे आता या निमित्ताने नक्कीच जे कोणी हा विषय मांडतील त्याने थोडाफार अभ्यास केला असणार की बाबा काय प्रकार आहे काय नाही प्रकार. इतके आपल्याकडं वेळासारखं झालेलं आहे प्रकारात. हृदयाची गोष्ट मागच्या 15 दिवसात पूर्वी घडली आणि पवारांचं निधन झालं. जे लोक टाकतात की दादाच्या नावाने दिसतात. काल मी निधी पाहिजे की दादा ते शंकराबरोबर बोलतात. शंकर बाबाशंकर काय काय चाललंय. तर ती ही संस्कृती कितपत योग्य आहे त्याच्यात आपण गुणगुण राहतो का? आपलं रियालिटीकडे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष होतं का हे पाहिजे पाहिजे ना आपण. ही चर्चेचा विषय आहे. आणि फक्त तुम्हाला जाता सांगतो विशेषतः आता जे लोक याच्यात भाग घेतील की नाही या 3ही गोष्टींच्या वरती मी गेले 5 वर्ष अभ्यास करतो. त्याचं पुस्तक माझं पहिला खंड पुढच्या महिन्यात प्रकाशित होणार आहे. त्याच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता शिवाय लोकांना कंटाळा येतो. ठीक आहे हरकत नाही माझी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा. पण ज्यांना कंटाळा येतो त्यांच्यासाठी सांगतो मी माझं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याचं महाराष्ट्र म्हणतं. त्याच्यात ह्या 3ही गोष्टींच्यावरती चर्चा आहे.
मी महाराष्ट्र मंत्रालयात गेला युट्यूबवर, तो तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ दिसेल आत्ताच आलेला. त्याच्यामध्ये ट्रम्प काय करतोय, इराणचं काय चाललंय, कृत्रिम बुद्धिमत्तेत काय आपल्या जे भांडवलदार आहेत त्यांची एकमेकांची कशी, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगतो. त्यामुळे मला खात्री आहे की जर त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही पुढे माझं जर चॅनल रेग्युलर पाहत असेल तर नक्की त्याच्यात सगळं आहे. म्हणजे त्या ठिकाणी पुस्तक वाचण्याची गरज नाही, कारण मी 100 वाचलेले असतात. त्यामुळं आपलं काम सोपवलं आहे. फक्त याच्यापुरतं म्हणत आहे मी पुढं सुद्धा हे आत्ताचे करंट म्हणजे फक्त वर्तमान काळामध्ये गाजणारे अशा अर्थाने विपरीत नाही, आपल्या आजच्या जगण्याशी आणि फक्त आपल्याच नाही तर आपल्या पुढच्या पिढीच्या जगण्याशी संबंधित असणारे विषय आहेत. फार महत्त्वाचे. आपल्या देशाच्या शेतीचं काय होणार महत्त्वाचं मुद्दा आहे. आपण मोठ्या गप्पा आमच्या गरजेचं गरज आहे आणि आपल्या शेतीचं दुर्लक्ष होतं, शेती करणाऱ्यांचं दुर्लक्ष होतं. तर ते काय पद्धतीने आपण करायला पाहिजे, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मला असं वाटतं की समजून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून दुहेरी मुद्दा साधला संयोजकांनी. एक तर बाळासाहेब काळेंच्या कृतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशी एक स्पर्धा, आणि त्या स्पर्धेतले विषय अत्यंत आजच्या काळात प्रस्तुत असणारे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी निमंत्रित करून माझ्या सगळ्या स्फूर्ती जागवल्या त्याबद्दलही धन्यवाद देतो. आणि बाळासाहेबांच्या काकांच्या स्फूर्तीला परत एकदा खूप धन्यवाद सर. कैलासवासी हक्रू तथा बाळासाहेब काळेसाहेब यांचं कर्तृत्व 1974 साली या महाविद्यालयात तत्वज्ञान विभागात सरांनी स्थापन केलेलं नेतृत्व, तरुणांसाठी आवश्यक असलेलं वक्तृत्व आणि आज जे विषय ठेवले त्या विषयांचं समर्पक या चारही गोष्टी आपण आपल्या अल्प भाषणात आम्हाला सांगितल्या. आपण या ठिकाणी आलात, उद्घाटक म्हणून आलात, प्रमुख पाहुणे म्हणून आलात, त्याबद्दल खूप खूप आभार सर. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय राहा दरे साहेब उर्फ दादा यांना मी विनंती करतो की आपण आपला अध्यक्ष भाषण त्या ठिकाणी सुरू करा. आदरणीय दादा. स्पर्धेकरता आपल्याला पाहुणे सदानंद मोरे साहेब त्यांचा खरा परिचय जो आहे हे तुकाराम महाराजांचा वंशज आहे. म्हणजे याला फार मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेत मी केला अभ्यास आणि आपल्याकडे मांडण्याचे विचार हे खरोखर तुम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत. जे स्पर्धक आहे त्यांच्याकरता फारच महत्त्वाचे विषय आहे. तेव्हा असे आजचे पाहुणे आदरणीय व्यासपीठ आलेले स्पर्धक आणि कॉलेजचे प्राध्यापक पाहुण्यांनी एवढा काही या विषयावर समर्पक अशी चर्चा केली, त्याच्यापुढे मी काय बोलणार. तेव्हा तुम्हा सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि बाळासाहेबांच्या स्मृतीच्या गोष्टी केल्या त्याबद्दल वक्त्यांनाही धन्यवाद देतो. अध्यक्षांनी आज बोलू नये तेव्हा माझं जे भाषण आहे ते इथेच थांबवतो. जय हिंद जय आदरणीय प्राध्यापक राजेंद्र साबळे सर. जो निधी दिलाय काळी परिवार त्यात वाढ कशी होईल. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित काळे कुटुंबातील सर्व सदस्य, सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, मी संयोजकांची किंवा व्यासपीठाची संमती घेऊन या ठिकाणी एक काळे कुटुंबाच्या वतीनं एक घोषणा करण्यासाठी उपस्थित झालेली आहे. आपल्यामध्ये 2018 पासून ही वक्तृत्व स्पर्धा सुरू झाली आणि सुरुवात झाल्यानंतर आज या स्पर्धेचं जे स्वरूप आहे हे दिवसेंदिवस व्यापक होत चाललेलं आहे आणि काळाची गरज आणि गेल्या 1-2 वर्षामध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांमधून
होत असलेली एक मागणी की बक्षिसाची रक्कम सध्या आपण प्रथम पारितोषिक 2,500, द्वितीय पारितोषिक ₹2,000, तृतीय पारितोषिक ₹1,500 आणि एक पारितोषिक हे उत्तेजनार्थ ₹1,100 आपण देत असतो. तर आमची आई कैलासवासी विद्याताई गणपतराव साबळे म्हणजे ज्या हकरू तथा बाळासाहेब काळे यांच्या धाकट्या कन्या यांची पण इच्छा होती की ह्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये वाढ व्हावी आणि त्याच उद्देशानं आम्ही भावंड प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र साबळे, राहुल साबळे, मी स्वतः आणि आम्हाला साथ देणारे माझे पती प्राध्यापक सुनील मांढरे सर या सर्वांनी आम्ही कुटुंबियाच्या संमतीनं या ठिकाणी एक 60,000 रुपये एक कायम ठेव म्हणून एक रक्कम आम्ही आज या ठिकाणी सुपूर्द करत आहोत. कैलासवासी प्राचार्य गणपतराव सखाराम साबळे, कैलासवासी विद्याताई गणपतराव साबळे यांच्या स्मरणार्थ आपण ही 60,000 रुपयांची रक्कम म्हणजे मी आज त्या ठिकाणी हा जो धनादेश आहे हा आमच्या काळे कुटुंबियाच्या वतीनं मी विनंती करते. अशोकराव काळे आमचे मामा, मामी अरुणाताई काळे, मेधाताई काळे मॅडम यांना विनंती करते की हा जो चेक आहे कायम ठेवीसाठी जो चेक द्यायचा आहे हा चेक आपण कॉलेजचे प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दरेदादा, त्याचप्रमाणे संयोजन समितीचे कार्याध्यक्ष यांच्याकडे मी हा धनादेश आज या ठिकाणी सुपूर्द करते आणि निश्चितच पुढच्या वर्षीपासून आपण याची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची जी किंवा स्पर्धक विद्यार्थ्यांची जी मागणी आहे आणि काळानुरूप ती गरज आहे तर ती गरज पूर्ण करू. आपण पारितोषिकाच्या रकमेमध्ये या ठिकाणी वाढ करत आहोत आणि हा धनादेश मी विनंती करते की आपण सुपूर्द करावा. आता जो धनादेश मिळाला त्याबद्दल पहिले काळी कुटुंबियाचे आभार मानतो आणि बक्षिसाची रक्कम खरोखरच कमी आहे तेव्हा ही रक्कम संस्था प्रत्येक बक्षिसाला 1,000 रुपये वाढवून देत आहे एवढं जाहीर करतो. तथा बाळासाहेब काळे वक्तृत्व स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले संस्थेचे अध्यक्ष दरे साहेब हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सदानंद मोरे सर हे सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य माननीय अरुणाताई काळे मॅडम याही उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साबळे सर हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर कळमकर सर व आठवे सर हेही उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तसेच कैलासवासी हकरू तथा बाळासाहेब काळे यांचे सर्व नातेवाईक यांचेही आभार मानतो. स्पर्धेसाठी उपस्थित असणारे परीक्षक यांचेही आभार मानतो. तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख आणि उपस्थित सर्व प्राध्यापक यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी प्राध्यापक, उपस्थित विद्यार्थी व उपस्थित स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी यांचेही आभार मानतो. तसेच कार्यक्रमाला मदत करणारा सर्व नॉन स्टेजिंग स्टाफ व उपस्थित पत्रकार व मीडिया यांचेही आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने केले. स्पर्धेसाठी उपस्थित असणारे प्राध्यापक श्याम शिंदे व प्राध्यापक गणेश भगत यांचे आभार मानतो. यानंतर स्पर्धा सेमिनार हॉलमध्ये त्या ठिकाणी सुरू होईल. लगेच स्पर्धा